इकडं आहे तिथंच झाले ते 8 दिवस फवारले मामा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. पांडुरंग चंद्र बनसोडे, राहणार गातेगाव, तालुका जिल्हा लातूर. आज तारीख किती आहे? 5/10, नोव्हेंबर 5/11. 5/11/2024. या दिवशी आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये होतो. कांदा पेरलेला आहे, बरोबर आहे. आज कांद्याला पेरून किती महिने झाला मग काय सांगता येईल का? 4 महिने झाले. म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात आहे, बरोबर आहे. तर ह्याला तुम्ही आपलं ग्रीन प्लॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला? सुरुवातीपासून एसटी लावून बियाला पेरलो. हां पोटॅश आणि DAP मिक्स करून अर्धा पोतं पेरलो. हां पुन्हा नंतर नायट्रोकिंग ग्रो याची फवारणी. हां नंतर आपलं DAP आणि पोटॅश हां भूमी पॉवर हां एवढं टाकलं 15 दिवसाला. हा, पुन्हा हा. एकदा आपण आपल्या कंपनीचं पोटॅश टाकलं. काय फरक वाटला मग कांद्यामध्ये? काय काय फरक पडलं? म्हणजे कांदा पोसलाय चांगला. हां आणि यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं तेवढा कांदा पोसाय नाही. हां तरी पण ह्या 8 ते 10 दिवसात पाऊस उघडल्यापासून हां कांदा चांगला पोसलाय. काढा जरा कांदा दाखवा बरं जरा. काही शेतकरी म्हणतील बाबा कांदा पोचलाय म्हणा तुम्ही, खरं आहे. आता पेरलेला कांदा घ्या, जवळजवळ समोरची घ्या की, म्हणजे काय होईल. हे 3च कांदे आहेत. मुळ्याची संख्या, पात, मान काय म्हणते कांद्याची? चांगले चांगली का? कांद्याची व्हरायटी हरणा कांदा आहे का तो? पंचगंगा आहे. पंचगंगा. बरं, मग हे काय वापरल्यामुळे अजून सांगण्यासारखं फरक इतर शेतकऱ्यासाठी काय मेसेज आहे? इतर शेतकऱ्यासाठी आपलं जी पोटॅश आहे, पोटॅश टाकल्यावर फुगलाय जास्त. हां नाही वर करा बघ. हां सांगा असं. पोटॅश टाकल्यावर फुगलाय जास्त. फुलं जास्त. पोटॅश आणि भूमी पॉवर. पोटॅशियम भूमी पावडर टाकलं. किती टाकलं? किती एकर कांदा सगळा? आपलं 1 एकर आहे. 1 एकर का? किती वर्षापासून वापरता तुम्ही, काय सांगता? आता ही आपण जवळजवळ कमीत कमी 12 वर्ष होऊन गेले. 12 वर्षापासून तुम्ही आपले खत औषध वापरता. आणि कांदा आपण ह्या वर्षी पहिले सुरू केलाय. पहिल्यांदाच केलाय. पहिल्यांदा सुरू कांदा केलाय. मग कांदा पहिले सुरू करण्यामुळं आज आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जमिनीमध्ये आता आपण कांदा उपसरला तेव्हा एक रान किती भुसभुशीत झालं बघा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि बरेच शेतकरी म्हणतात की बाबा याचा कांदा पेरलेला कांदा आहे. कुठला जरी कांदा उपसला तर याचं कांद्याची साईज, मान जर बघितलं तर म्हणजे हे एक नंबर 1 आहे. आणि खायला कांदा मग काय क्वालिटी? गोड आहे, गोड. गोड कांदा आहे म्हणजे बघा. आणि आपले मी आता गड्डे ऐकले, हां पातीचे पात खाल्ली तर 24 लागायले. हां पात खाल्यावर 24 लागायले. आणि मी आमच्या दोस्ताची बाळूमाळे म्हणून त्यांची पात खाल्ली, हां 24 लागणार. पूर्ण रासायनिक आहे त्यांची. हां पूर्ण रासायनिक आहे. म्हणजे हे तुम्ही वापरल्यामुळं खूप फरक पडला. माझा एक अंदाज आहे बघा सर. हां फरक म्हणजे दुसरं काय नाही. आता आपण ही जैविक कांदा केलाय आणि माझं म्हणणं आहे की सोयाबीन आपण 2 वर्ष बघितले ऊसानंतर. हां 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 ऊसानंतर सोयाबीन 1 एकरमध्ये 40,000च्या वर जात नाही. हां आणि हरभरं आणि खायचं प्यायचं माल जर गहू ज्वारी जर धरली हां लय झालं 30 ते 35,000 किंवा 40,000 म्हणजे 80,000. वर्षाकाठी एक 70-80 रुपये आपण कमवतो. त्याच्यामध्ये खर्च नाही बी म्हणलं तर 30,000 धरू. 30-40,000च्या पुढे जाते हां. खर्च. नांगरणी, पेरणी सगळं. तर मला अपेक्षित आहे बघा 1.25 लाख रुपये उत्पन्न या कांद्यामधून 100% आपल्याला मिळू 1.25 लाख रुपये उत्पन्न आहे का. हां तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपला 30 ते 40,000 रुपये खर्च धरून हां बाकी 70,000 रुपये निव्वळ प्रॉफिट राहणार. प्रॉफिट राहणार आहे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं आज मला तुम्हाला सांगावं वाटतं की पांढऱ्या मुळी संख्या, सगळे जारवा आणि कांद्याची साईज जर बघितलं की 3-4 कांद्यामध्येच म्हणजे एखादी किलोपर्यंत जाऊ शकते. हां आज जर बघितलं सर्वसाधारण साईज सगळी तरी आता हे आपण कमी पोचलेला उचल हां इकडे तर भरपूर पोचलेत का. मोठी साईज झाली तिकडे सगळी. आणि ह्या 8 पाऊस उघडल्यापासूनच झालेच बरं का. हां आणि त्याला आपण काय केलं ब्लूम हां पोटॅश हां फवारलं.
खरंच किंवा इकडे कांदे साईज जर बघायला गेलं तर खूप लय मोठी मोठी कांदे झाली size इकडं तर भरपूर झाली मोठी मोठी आहे. खरंच आज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आलं तरी एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की आपण याच रानामध्ये एकेकाळी बघितलो ऊस सोयाबीन आपण सगळं घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं एकत्र वापरून तुम्ही समाधानी आहेत. समाधान आहे. म्हणजे आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचबरोबर मिशन काळे वाचवा या महिन्यात सहभागी झाला तेव्हा धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.